नमस्कार मंडळी. तर आज आपण खानदेशची जी रेसिपीमध्ये राणी आहे, म्हणजेच शेवभाजी, ती बघणार आहोत आणि आपण बघू शकता की शेवभाजी किती छान आणि टेस्टी झालेली आहे. एकदम चवसुद्धा अप्रतिम आहे. तर चला मग बनवायला स्टार्ट करूया. तर यासाठी आपल्याला एक मोठा कांदा कट करायचा आहे, लसूण घ्यायचा आहे आणि लसूण आणि कांदा आपल्याला लो फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे. तर ही शेवभाजी अगदी आपण ढाब्यावर खातो ना, तशीच होते. आपण एक वेळेस जरूर ट्राय करून बघजा ही भाजी. कांदा आणि लसूण भाजून झाल्यानंतर यात आपल्याला जो खडा मसाला असतो तो घालायचा आहे. आपल्याला जर खडा मसाला घालायचा नसेल तर आपण गरम मसालासुद्धा येथे यूज करू शकता. आणि हे सगळं भाजून झालं की गॅस ऑफ करायचा आहे आणि गॅस ऑफ झालं की थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे. त्यात एक टमाटर घालायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे. मसाला वाटून झाला की एक कढई घ्यायची. कढईमध्ये थोडं जास्त तेल घालायचं आहे आणि तेल घातल्यानंतर मसाला घालायचा आहे, जो वाटलेला आहे आपण आणि तो आपल्याला जवळपास 2 ते 3 मिनिटापर्यंत लो फ्लेमवर भाजायचा आहे आणि 2-3 मिनिटानंतर आपण चवीप्रमाणे यात मीठ टाकायचं आहे, हळद घालायची, तिखट घालायची आणि काश्मीरी लाल मिर्च जी असते पावडर ती घालायची आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. अगदी साधी, सोपी आणि सिंपल ही रेसिपी आहे. आणि हा मसाला भाजून झाला की त्यात आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. पाणी आपण कमी जास्त घालू शकता. आपल्याला जितक्या क्वांटिटीमध्ये भाजी बनवायची त्यानुसार पाणी घाला. आणि एक उकळ आली की आपल्याला यात कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालायचं आणि गॅस ऑफ करून द्यायचा आहे. आणि आता एका बाउलमध्ये किंवा प्लेटमध्ये शेव घ्यायची आणि गरमागरम ढाबा स्टाईल ही शेवभाजी सर्व्ह करायची. आपण ही शेवभाजी नान, चपाती किंवा भाकर असते त्यासोबत ट्राय करा. आपल्याला नक्कीच आवडेल आणि मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आपल्याला ही रेसिपी कशी वाटली आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.